नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्यावर खूप कर्ज झालेलं असेल तर कर्ज मुक्तीसाठी रोज तुम्ही एक माळ या मंत्राचा जप करा. मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपल्या प्रत्येकाला काही किंवा कोणत्याही कारणास्तव कर्ज घ्यावे लागते. मग ते पर्सनल कारण असेल, लग्नासाठी असेल, शैक्षणिक गरजेसाठी असेल, आरोग्यासाठी असेल किंवा घरासाठी, गाडीसाठी, कोणत्याही गोष्टीसाठी एका मिडल क्लास माणसाला कर्ज हे घ्यावे लागते. कर्ज घेतले की मग त्याचे हप्ते सुरू होतात. हप्ते भरता भरता प्रत्येक व्यक्तीच्या नाकी नऊ येतात आणि तो एक व्यक्ती हप्ते भरतो, पण तो संघर्ष, त्या गोष्टी सहन पूर्ण कुटुंबाला करावा लागतात. कारण पगारातून किंवा आपली जी पण मिळकत आहे त्यातून हप्ते आपण भरले तर घर खर्च कमी उरतो आणि घर खर्च आपला कमी उरला तर त्यात प्रत्येक गोष्ट आपल्याला करावी लागते. घराचा खर्च, शिक्षण, आरोग्याच्या समस्या, मग पैसे जमत नाही, सेव्हिंग होत नाही, बरकत होत नाही. मग आपल्याला कुठेतरी वाटतं की हे कर्ज जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर फिटायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. आणि मग प्रत्येक माणूस त्या कर्ज 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 या शब्दाखाली दाबलेला असतो. मग आपण काय करायला पाहिजे? आपण सेवा करायला पाहिजे. कर्जमुक्तीची सेवा करायला पाहिजे. कर्जमुक्तीच्या मंत्राचा जप करायला पाहिजे. याने काय होईल? आपोआप जादूने चमत्कार होऊन कर्ज एका रात्रमध्ये कमी होणार नाही. पण हा जप करत राहिलो आपण तर कर्ज कमी व्हायचे किंवा कर्ज दूर व्हायचे मार्ग आपल्याला मिळत जातील. पैसा आपला वाढेल. आपण जेही कमवतो त्यामध्ये वाढ होईल. हप्ते आरामात भरले जातील, काही टेन्शन येणार नाही. आणि आपण हप्ते भरत आहे हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. आपला पगार वाढेल, आपली मिळकत वाढेल किंवा दुसरे कोणते तरी इन्कम स्रोत आपल्याला मिळतील. यासाठीच रोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी एक माळ या मंत्राचा जप देवघरासमोर बसून नक्की करा. आणि ज्या व्यक्तीने कर्ज घेतलं असेल त्याने केलं तर अतिउत्तम. नाहीतर घरातल्या कोणत्याही सदस्याने केलं तरी लाभ संपूर्ण कुटुंबालाच मिळणार आहे. पण ज्या सदस्याने घेतला आहे कर्ज त्याने जप केला तर फायदा होतो. हा मंत्र महादेवाचा मंत्र आहे आणि अर्थातच श्रावण महिना सुरू आहे. हा कर्ज मुक्तीचा मंत्र आहे. हा महादेवाचा मंत्र आहे. हा मंत्र म्हणजे ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः. ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः. ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः. अगदी सावकाश हळुवारपणे मनात महादेवाचे स्मरण करून, डोळे बंद करून, माळ घेऊन माळेने या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. नक्की करा. तुमचं कर्ज लवकर फिटेल, लवकर दूर होईल. आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.